परंपरा गुरु परंपरा सद्गुरुनाथ महाराज की जय। तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित् अनिकेत स्थिरमतिर् भक्तिमान मे प्रियो नरः। भक्ती योगातलं आणि भक्ताचं अखेरचं वर्णन भगवंत या श्लोकात करतात आहे आणि त्यानंतर भक्ती हा धर्म कसा आहे हे शेवटच्या श्लोकात सांगणार, उद्याच्या म्हणजे सोमवारच्या. काल आपण बघितलं की मान आणि अपमान या गोष्टी पचवणं किती कठीण आहे. या गोष्टी केवढ्या कठीण आहेत. मानापमानयोः तुल्यो तुल्यो मित्रारिपक्षयोः. मान आणि अपमान पचवणं फार कठीण आहे. हे आमचं कल्पित आहे हे आमच्या लक्षातच नाही राहत. मान आणि अपमान हे कल्पित आहे हे आमच्या लक्षातच नाही राहत. आम्ही सतत त्याला वास्तव समजतो. आम्ही त्याला सतत आपला आहे असं समजतो. मान माझा झाला असं वाटतं आणि अपमान माझा झाला असं वाटतं. आपलं बहुतांश जीवन मान सन्मान, यश अपयश, राग द्वेष, काम क्रोध ह्या द्वंद्वांमध्ये वाया जातं. वाया शब्द जरा आवडणार नाही कोणाला, पण आमचं जीवन द्वंद्वामध्ये वाया जात. द्वैत असतं हे बरोबर आहे, पण संवादी द्वैतात जीवन जायला पाहिजे. विसंवादी द्वैतामध्ये जीवन जाऊ नये. नवीन लोकांकरता थोडं सांगतो की अभ्यास करणं हे संवादी द्वैत आहे. दासबोध, भगवद्गीता, नाथ भागवत, आचार्यांचे ग्रंथ याला संवादी द्वैत असं. नाम घेणं याला संवादी द्वैत असं म्हणतात. पण या व्यतिरिक्तच्या सगळ्या गोष्टींमध्ये अंतःकरण व्यतीत करणं याला विसंवादी द्वैत असं. विसंवादी द्वैत जीवाचा घात करतं आणि संवादी द्वैत मला मदत करतं. मी काय करायला पाहिजे? मी काय करायला पाहिजे? संवादी द्वैतात असायला पाहिजे की विसंवादी द्वैतात असायला पाहिजे? साधकाने नेहमी संवादी द्वैतात असलं पाहिजे आणि बद्ध हा कायम विसंवादी द्वैतात असतो. मुमुक्षू सुद्धा संवादी द्वैताचं चिंतन करण्याचा प्रयत्न करतो, पण वावरणं त्याचं नेहमी विसंवादी द्वैतात. म्हणून नेहमी प्रश्न आपल्या समोर असतात की माझं हे कसं होईल आणि मला हे कसं जमेल. हे माझं कसं होईल आणि मला हे कसं जमेल. कायम आमच्या समोरचे प्रश्न आहेत आणि या प्रश्नांमध्ये आमच्या आयुष्याचा किती काळ व्यतीत होतो हे आमच्या लक्षातच येत नाही आणि भक्ती राहते बाजूला. त्याचं कारणच आहे की भगवंताचं चिंतन हे संवादी द्वैत आहे आणि संसाराचं, प्रपंचाचं, देहाचं चिंतन हे विसंवादी द्वैत आहे. माझ्या देहाचं चिंतन विसंवादी द्वैत आहे. माझ्या घराचं चिंतन विसंवादी द्वैत आहे. माझ्या व्यवहाराचं चिंतन, व्यवहार करायला विरोध नाही आहे, त्याच्या चिंतनाला विरोध आहे.
आणि मग लोक म्हणतात काय करावं, आम्ही एवढं केलं पण की हाती काही लागत नाही. कसं लागेल? हाती कसं लागणार आहे? एक प्रश्न विचारतो तुम्हाला आणि मग तुमच्या लक्षात येईल. माझी गाडी 1 मिनिट कशी चालवली? समोर चालवली. आणि 10 तास रिव्हर्स चालवली. गाडी समोर गेलेली असेल की मागे गेलेली असेल? उत्तर आहे मागे गेलेली असेल. तसं आम्ही संवादी द्वैतात 1 मिनिट घालवतो आणि उर्वरित सगळा काळ विसंवादी द्वैतात घालवतो, सत्यत्वानी घालवतो आणि त्याच्यातच आम्ही आमचं सर्वे सर्व आहे असं समजतो. समशत्रौ च मित्रेश. शत्रू आणि मित्र, मान आणि अपमान, यश आणि अपयश, निंदा आणि स्तुती, यांना आम्ही नेहमी वेगवेगळ्या स्तरावर ठेवलं. यांना समान पातळीवर आणलंच नाही कधी. आणि म्हणून आमचे व्यवहार त्याला अनुकूल किंवा प्रतिकूल व्हायला लागे. शत्रू असेल तर त्याच्याशी टक्कर कशी द्यायची आणि मित्र असेल तर त्याचं वेलकम स्वागत कसं करायचं. म्हणून आमच्या साधनाच नाही. या सगळ्या गोष्टी साधना विरोधी आहेत, लक्षात ठेवा. सगळ्या गोष्टी साधना विरोधी. हे लक्षात न आल्यामुळे आयुष्याचा खूप मोठा काळ आम्ही काही बरोबर करतो आहे या भ्रमात निघून जातो. आम्ही परमेश्वराचं करतो आहे या भ्रमात निघून जातो आणि मग तो पाठपाठांतरात लागतो, व्रतवैकल्यात लागतो, उपवास तापास लागतो, यज्ञ यागात लागतो, भजन पूजनात लागतो. पण त्यात द्वैताला मोडता घालायची तयारी. उदाहरणार्थ गणपतीला अभिषेक करायचा, पूजेबद्दल सांगतो. त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी, त्वमेव केवलं करतासी, त्वमेव केवलं धरतासी हरतासी, इत्यादी इत्यादी इत्यादी. त्वम साक्षात. हे गणपतीला माहिती आहे. गणपतीच्या निमित्त जसा गणपती आहे तसा मी आहे. जसा गणपती आहे तसा मी आहे. हा विचार मला करता आला पाहिजे की नाही? हा विचार मला करता आला पाहिजे. आणि मी आत्मा आहे, मी सच्चिदानंद आहे, मी अद्वितीय आहे, मी एकमेव आहे आणि मीच ब्रह्म आहे. अथर्व शीर्ष म्हणत असताना, गणपतीची पूजा करत असताना या गोष्टीला फार मोठं मोल आहे आणि याला म्हणतात संवादी द्वैत जपणं आणि त्यातून अद्वैतामध्ये काय करणं, त्यातून अद्वैतामध्ये उडी मारणं, याला म्हणतात. आम्ही तसं करतच नाही पहा. आणि विसंवादी द्वैतामध्ये राहतो आणि भक्ती करतो, मग ती भक्ती फलद्रूप नाही. आम्हाला बहुतांश पुराणांनी पछाडलेलं असतं. पुराणांच्या कथा, लोककथा, रूढी, या गोष्टींनी आम्ही नेहमी फिरले गेलेलो असतो. आणि मग ते नाही केलं तर कसं होईल असं आमच्या अंतःकरणात विचार आहे. आणि म्हणून सगळेजण जप करतात तर आम्हाला जपच करावं असं वाटतं. कोणी यज्ञ करतं तर आम्हाला यज्ञच करावं असं वाटतं. या गोष्टी कशासाठी करतो हे आम्ही पाहतो. मग आमचं मंदिरात जाणं असतं, आमचं असं असं करणं असतं आणि पुन्हा करणीय प्रांतातून न करणीय प्रांतामध्ये
माणूस प्रवेश करत नाही आणि म्हणून या जगाच्या द्वंद्वाच्या चिखलामध्ये रुतून बसल्यामुळे त्यांना समानतेने मला बघता येत नाही. आणि समानतेने बघता आलं नाही याचा अर्थ मी त्यांना विषमतेने पाहतो आणि विषमतेने पाहिलं की त्यांचा संग लागलाच म्हणून समजा. या संघातून मला बाहेर पडता आलं पाहिजे म्हणून समसंग विवर्जित आहे. संघ समत्वानी ठेवायचा आहे आणि विषमत्वाचा संघ विवर्जित करायचा आहे, घालवून द्यायचा आहे. मला काळजी घेतली पाहिजे, याला भक्ती म्हणतात. आम्ही आमची जी भक्ती आहे ती कशी आंधळेपणानेच करतो. म्हणून असं होता कामा नये. भगवंतानी 13व्या श्लोकापासून, कोणता 13वा श्लोक आहे आठवत आहे का? नाही आठवणार, हरकत नाही. नाही आठवलं तरी हरकत नाही. आपण श्लोक सांगू. बहुतेक अद्वेष्टा सर्वभूतानाम आहे. अद्वेष्टा सर्वभूतानाम मैत्र करू नये. इथून भक्तांची लक्षणं सांगितली आहेत सगळे. आणि ही लक्षणं सगळी ज्ञानाची पण आहे. ज्ञानाची हीच लक्षणं आहे. मग मी ज्या वेळेला तुल्यो मित्र मानापमान यो तुल्य तुल्यो मित्रादी पक्ष, सगळे गुणातीताचे लक्षण, म्हणजे हे सगळी ज्ञानाची लक्षण. 6व्या अध्यायातही भगवंतानी मान आणि अपमानाचा उल्लेख केला आहे आणि गुणातीताच्या अध्यायामध्ये समर्थांनी भगवंतानी मानापमानाचा उल्लेख केला आहे आणि हे दोन्ही उल्लेख भक्तीशी जुळणारे आहेत. म्हणजे ज्ञान आणि भक्ती यांचा संगम जो आहे हा काही वेगळेपणाने होत नाही, ऐक्याने होतो. म्हणून ज्ञानी आणि भक्त यांच्यात भांडण असण्याचा प्रश्न उद्भवत नाही. आम्हाला कोणी भक्ती करत असलं की आम्हाला वाटते आम्ही ज्ञानी आहोत आणि भक्ती करणाऱ्याला असं वाटते हे काय नुसते शब्द ज्ञान फेकून राहिले, यांच्यामध्ये काय पडलंय, आम्ही ज्ञानीवाले आहोत, आम्ही भक्त आहोत. भक्ताला भक्तीचा अभिमान, ज्ञानाला ज्ञानाचा अभिमान, आणि दोन्ही अहंकार वाईट असतात. भगवंताला एकही अहंकार चालत नाही. आज आपण पुन्हा कालच्या विषयाची संलग्न असलेल्या विषयावर बोलू. तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित अनिकेत स्थिरमतीर भक्तिमान मे प्रियो नका. निंदा आणि स्तुती याची तुलना. तुलना शब्दाचा अर्थ तसा नाही आहे, इथे समभाव असाच अर्थ आहे. निंदा आणि स्तुतीमध्ये समभाव म्हणजे निंदेबद्दलही त्याच्या अंतःकरणात प्रतिक्रिया निर्माण होत नाही आणि स्तुतीबद्दलही प्रतिक्रिया निर्माण होत. सम संग विवर्जित आधी सांगितलंय, त्याच्याशी याची जोडवणूक आहे, लक्षात ठेवा. कारण शीतोष्ण सुख दुःखेशु, या शीत आणि उष्णामध्ये निंदा आणि स्तुती येते. शीत शब्दाचा अर्थ स्तुती असा होतो आणि उष्ण शब्दाचा अर्थ निंदा असा होतो. उष्णतेचा चटका बसत असतो, गारवा आल्हादकारक वाटत. माणसाचं जीवनच गुणांवर आधारित आहे. गुणाशिवाय व्यवहार होऊ शकत नाही आणि गुणाशिवाय व्यवहार झाला नाही, व्यवहाराशिवाय जग चालू शकत नाही. आता आपल्या लक्षात आलं की गुणदोष हे माणसामध्ये असतातच, प्रत्येकात असतात. मनुष्य जन्म हा 50% पुण्य आणि 50% पाप घेतल्यानंतरच प्राप्त होतो. असं होत असल्यामुळे
गुणही असतात आणि दोषही असतात माणसामध्ये. गुण दोषांनी संयुक्तता असते, म्हणजे प्रत्येक माणूस गुण दोषांनी युक्त असतो. आता गुण जर दिसले कोणाला, तर त्या माणसाची स्तुती होते, आणि दोष जर दिसले तर त्या माणसाची निंदा होते. गुणांवर स्तुती होते आणि दोषांवर निंदा होते. थोडस अजून बोलूया. गुण जर मला पोषक असतील तर त्या गुणांची स्तुती होते, आणि नाही तर त्या गुणांची निंदा. म्हणजे या गुणात सुद्धा अनुकूल प्रतिकूल असा भाव असतो. सत्वगुण असतो, देवाला फुलं व्हावीशी वाटतात, सत्वगुण आहे. पण दुसऱ्याच्या झाडाचे तोडून व्हावेसे वाटणं, ज्याचं झाड आहे त्याला तो त्याचा सत्वगुण दिसत नाही, त्याला काय दिसतो? तमगुण दिसतो. हा झाड मी लावतो, आळव मी करतो, पाणी मी देतो, झाडांवर फवारणी मी करतो, झाडांच्या वाढीची निगा मी राखतो, आणि हा सकाळी उठतो आणि आपल्या वाकड्या काडीने आमचं झाड उडवून त्याचे फुलं उरबडवून घेतो. हा जो फुलं उरबडून घेण्याचा प्रकार आहे, हा तमोगुण आहे. आणि देवाला फुलं व्हावेशी वाटणं, हा सत्वगुण आहे. थोड्या 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 शेड्स आहेत त्याच्यामध्ये, बारकावे आहेत, आणि ह्या बारकाव्यांनी माणूस प्रिय किंवा अप्रिय होतो, माणूस हवा किंवा नकोसा होतो, माणसाला माणसं पाहिजे किंवा नकोशी. आणि म्हणून मग त्या माणसांची निंदा अथवा स्तुती होते. निंदा आणि स्तुतीचं एक इंगित आणखीन आहे. समोर माणूस भेटला की त्याची स्तुती, आणि त्यांनी पाठ फिरवली की त्याची निंदा, हा प्रपंचाचा स्वभाव आहे. माणूस समोर असला की त्याची स्तुती होते, आणि माणसाने पाठ फिरवली की त्याची निंदा होते. मी स्तुतीला सामोरे जावं की निंदेला सामोरे जावं मला कळत नसतं, कारण माझ्या समोर माझी स्तुती होत असते आणि मागे निंदा होते. काय छान बोललेत हो तुम्ही, असं आम्ही ऐकलं नाही. सगळेच जण असं करतात असा त्याचा अर्थ होत नाही. इन जनरल असं असतं. आणि मग पाठ फिरली, यांच्यापेक्षा ते खूप छान बोलतात, त्यांचं आम्ही एवढं ऐकलं आहे. तुम्ही कोणाचंही ऐका, स्वतःत बदल घडवून घ्या, नाही तर मग ऐकत सुटतात. लोक ऐकत सुटतात, स्वतःला घडवत नाहीत आणि अडचणही विचारत नाही. खूप छान होतं, काय आम्ही ऐकलं, खूपच सुंदर होतं. तुझ्यात काय बदल झाला? बदल करत असताना अडचणी आल्याशिवाय राहत नाही, आणि ज्याला अडचणी येत नाही तो बदल बिदल काहीच करत नाही. अडचणी येतातच. आपल्या ऑनलाईनची एक साधिका माझ्याशी बोलली, म्हणाली, काका वय बरंच आहे त्यांचं, पुष्कळ वय आहे, म्हणे मी पाठांतराला लागली होती, पण आता मला असं वाटतं की अर्थ समजून पुढे जावं, कारण आयुष्याचा काळ थोडा आहे. मी म्हटलं अगदी बरोबर. संप्राप्ते सन्निहिते काले, नाही नाही गच्छतु ड्रुंक करणे.
आचार्यांची भजगोविंदम मधली पहिली आज्ञा आहे. माझ्या आयुष्याची संध्याकाळ उगवली असताना तसं जीवन जगण्यासाठी आता लागलं पाहिजे. ग्रामर व्याकरण किंवा पाठांतर करण्याचं 70 हे वय नाही. 65 70 हे वय नाही आहे. काही गोष्टी काही वयातच उत्तम असतात. बालवयात पाठांतर केलंच पाहिजे. होतंय तेवढं केलं पाहिजे. ते पाठांतर मोलाचं असतं. म्हणून एखाद्याचा गुण हा दुसऱ्याला त्रासदायक ठरू शकतो. आणि दुसऱ्याला जेव्हा तो त्रासदायक ठरतो तेव्हा दुसऱ्यासाठी त्या गुणाची निंदा असते. त्याच्यासाठी तो गुण नसून दोष ठरतो. मराठीत एक भाषा आहे की दुभत्या गाईच्या लाथा गोड. त्यापासून जेव्हा आपल्याला फायदा होत असतो त्यावेळेला त्याचा दोषही आपल्याला गोड वाटतो. खूपदा हे जे नेते लोक असतात ना, ह्यांच्यापासून बरंच काही साधून घ्यायचं असतं. त्यामुळे या नेते लोकांच्या दोषांना लोक गुणाचं स्वरूप देतात आणि त्यांना चढवतात. आणि म्हणून एक सुभाषित आहे, सर्वे गुणाः कांचनम आश्रय. आपला विषय तो नसून साधकाने आपल्या अंतःकरणात उद्भवणाऱ्या निंदा आणि स्तुती या भावाला सावरलं पाहिजे आणि त्याच्या गुणाच्या अधिष्ठानाकडे लक्ष दिलं पाहिजे. तुल्य निंदा स्तुती. जो निंदा आणि स्तुती याच्या अधिष्ठानाकडे लक्ष देतो तो मौनी असतो. जो गुणांकडे लक्ष देतो तो निंदा स्तुतीच्या मागे लागतो आणि तो बडबड 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 करतो. मंडुकी वटवट तैसी ती गा. नाथ महाराजांनी आपल्या हरिपाठामध्ये म्हटलंय, मंडुकी वटवट तैसी ती गा. नुसतं बडबड करत असतो, नुसतं बडबड करत असतो, निरर्थक बडबड करत असतो, अनाठाई बडबड करत. आमचं ठरलेलं आहे, बडबड एके बडबड. पाल्ला वटवट 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 सारखं बोलणं, बोलत राहणं. आपल्या वाणीवर ज्याला संयम करता येतो त्याला मौनी म्हणतात. मौन शब्दाचा अर्थ चूप बसणे असा नाहीये. अंतःकरण वृत्तीच्या तरंगाचा निराश करणे हे मौन आहे. आतमध्ये अंतःकरणावर वृत्तीच उमटता कामा आणि ही विचाराने जात. विचार हे साधन आहे. विचार ह्या साधनाचं मोल जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आमच्या सगळ्या कृती या बहिरंगाने असतात. त्याला कृतिशीलता असावं, चिंतनशीलता नसतेच त्याच्यावर. मौन, तोंड बंद, हाताने पाठीवर लिहून देणे, असं असं करा, तसंच असं. आतमधल्या वृत्तीचे तरंग उफाळणं चालूच आहे. मौन, असं मौन नाही अपेक्षित. जगाचं चिंतनच अंतःकरण करत नाही, निवृत्त झालेलं आहे. मनुष्यामध्ये असलेल्या दोषाचं वर्णन याला निंदा असं म्हणतात आणि नसलेल्या दोषांना घालून त्याचं पुन्हा वर्णन यालाही निंदा असं म्हणतात.
असलेल्या गुणांचं वर्णन आणि नसलेले गुण त्याच्यामध्ये घालून त्याचं असं वर्णन, याला स्तुती असं म्हणतात. आणि निंदा आणि स्तुती या मौनाच्या विरुद्ध आहेत. आणि म्हणून निंदा स्तुतींना समान समजलं पाहिजे. माणसाचं मन पूर्वग्रह दूषित असतं. आपल्याला त्याच्या गुणांमध्ये लक्ष असतं, गुणांच्या अधिष्ठानाकडे लक्ष नसतं, संवितकडे लक्ष नसतं. आणि असा जो असतो त्याला बोलण्याशिवाय पर्याय राहत नाही. एकदा माणूस बोलायला लागला की त्याचं बोलणं थांबता थांबत नाही. ज्ञानी पुरुषाच्या वाणीवर अत्यंत संयम असतो. बोलताना सुद्धा विषय सुटतात आणि प्रवचनकार बोलत सुटतो, बोलतो नाही म्हणतात, बोलत सुटतो. आणि मग कशावर बोलतोय याचा त्याला भानच नाही राहत. खूपदा आपल्या बोलण्यातल्या आवेगामुळे समोरचे लोक दुखवले जातात. खूप गोष्टी माणूस विनाकारण बोलतो. बोलत असताना आपण काय बोलतो, कुठे बोलतो, कसं बोलतो आणि या बोलण्याचे परिणाम काय होतात याचा विचार न करता बोलत असल्यामुळे अतिशय उत्तम संबंधांमध्ये बिघाड निर्माण होतो. म्हणून आचार्यांची आज्ञा आहे, न तू वृथा वाक्यम समुच्चार्यता. मौन शब्द बोलतोय आपण. न तू वृथा वाक्यम समुच्चार्यता. मुंडक उपनिषद म्हणतं, अन्या वाचा विमुंच. अन्या वाचा विमुंचथ मुंडक उपनिषद सांग. म्हणून ज्ञानी पुरुष व्यवहारामध्ये आवश्यक तेवढं म्हणजे फार कमी बोलतात. ज्ञानी मनुष्य व्यवहारामध्ये फार कमी बोलतो. इतका कमी बोलतो की आवश्यक तेवढंच बोलतो. आपले व्हिडिओ सुरू झाले आहेत, थोडे बंद करावे. काका किती कमी बोलतात बघा. काकांना बोलतं करावं लागतं. फार कमी बोलतात काका. काका मितभाषी. मितभाषित्व ही देण आहे, नाही तर आपल्याला ती डेव्हलप करता आली पाहिजे. अन्या वाचा विमुंचथ. परब्रह्म स्वरूपा व्यतिरिक्त अन्य वाणीचा त्याग करणे अन्या वाचा विमुंचथ शब्दाचा अर्थ आहे. न तो वृथा वाक्यम समुच्चार्यता. चार महावाक्य आहेत. चार महावाक्य आहेत. जे ब्रह्मस्वरूपाचा प्रत्यक्ष अनुभव देऊ शकतात. श्री गुरूंच्या मुखातून जेव्हा हे चार महावाक्य येतात त्यावेळेला त्या महावाक्याने शिष्य धन्य होऊन जातो. चार पैकी कुठलंही असो. सोहम श्री गुरूंनी दिलेलं महावाक्य आहे. श्री गुरु दत्त वाक्य. आत्मारामामध्ये याचा उल्लेख केला आहे. मी ओवीबद्ध आत्माराम जे लिहिलं आहे त्यात उल्लेख आहे. आपला विषय आहे ब्रह्मासंबंधी जे स्पष्टीकरण दिलं जातं त्या सर्व वाक्यांना अवांतर वाक्य. आणि अवांतर वाक्य व्यतिरिक्त जेवढी वाक्य आहेत त्यांना वृथा वाक्य असं म्हटलं. साधू सत्पुरुष वृथा वाक्याचा वापर करत नाही आणि
मितभाषी काका अवांतर वाक्य सुद्धा कमी बोल. आणि म्हणून ब्रह्मप्राप्ती झाल्यानंतर विश्वामध्ये बोलण्यासारखं काही राहतच नाही. परब्रह्मा व्यतिरिक्त अन्य सर्व वस्तूंचा आत्मज्ञानाने निराश झाल्या असल्यामुळे बोलायचं कशावर हा एक मोठा प्रश्न साधकाच्या अंतःकरणात निर्माण झाला. म्हणून तो जास्त बोलतच नाही. आणि निंदा आणि स्तुती याने हर्ष आणि काय होतो, शोक होतो, विषाद होतो. हर्ष शब्दाचा अर्थ संतोष असा होतो आणि विषाद शब्दाचा अर्थ परस्पर विरोधी वृत्ती आहेत. एकीकडे प्रशंसा आहे आणि एकीकडे निंदा आहे. एकीकडे सुखावतो, बरं वाटतं आणि एकीकडे दुःखावतो. पण मौनम सर्वार्थ साधनम असं मौनाबद्दल पुन्हा म्हटलेलं आहे. म्हणजे मौनाची स्तुती करावी तेवढी कमी आहे. श्रेष्ठ माणसं कमी वाक्यामध्ये खूप स्पष्टीकरण करतात आणि मूर्ख माणसं बोलतच राहतात, पण त्यांच्या बोलण्यातून फारसं हाती लागत नाही. आपल्याही संपर्कात असे लोक असतील, किंबहुना आपणही असू शकतो. खूप बोलतात, खूप बोलतात, खूप बोलतात. एखादी गोष्ट असली की तिला इतके वेळ घासायची, रेकॉर्ड एवढे वेळ घासायची की ऐकणारे ऐकून ऐकून कंटाळून जात. तो म्हणतो नको, त्या चर्चेला जाणंही नको आणि भेटणंही नको. तेच 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 कशाला पाहिजे. परमार्थामध्ये रिपिटेशनला महत्व आहे. प्रपंचामध्ये रिपिटेशन हा दोष आहे. परमार्थामध्ये रिपिटेशन का हवं असतं, विरक्तीची काय गरज आहे, कारण अरूप, अव्यवहार्य, निराकार असं जे ब्रह्म आहे त्याचं कितीही स्पष्टीकरण केलं तरी ते पूर्ण होऊ शकत नाही. आणि त्याचं आकलन बुद्धीला होण्याची गरज आहे की ज्याच्यामुळे मला अंदाज येईल आत्मस्वरूपाचा, आवा का कळेल. आत्मस्वरूप बुद्धीने नाही कळत, पण त्याचा अंदाज येतो. माणूस नाही दिसत आहे पण थोड्याशा सावल्या दिसतात आहे. आपल्यामध्ये गुण असेल तर तो सिद्ध करण्याची गरज नाही, पण दोन दोष जर असेल तर तो मान्य करण्याची नितांत गरज आहे, फार आवश्यकता आहे. प्रत्येक साधकाने आपल्यातला दोष पहिल्यांदा मान्य केला तरच त्याला दोष सुधरवता येतो, नाही तर नाही सुधरवता येत. बडबड 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 बडबड, परमार्थाची बडबड नाही करणार. प्रपंचाची बडबड 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 इतकी जास्त असते की शेवटी डोकं दुखतं. पेन किलर घ्यायची वेळ येते पण ते होतच नाही. संसदेमध्ये प्रश्नकाल असतो आणि तो प्रश्न असा विचारतो की त्याच्या पहिल्या प्रश्नात एक उपप्रश्न, उपप्रश्नात आणखीन एक उपप्रश्न, उपप्रश्नात आणखीन एक उपप्रश्न. शेवटी सभापतीला सांगावं लागतं जरा थोडस तुझा प्रश्न काय आहे हे कळू दे. उद्विग्नता येते, इतकं बोलतात. साधकाने जर स्वतःचे दोष मान्य केले तर त्याला आपले दोष सुधरवता येतात. म्हणून निंदा सुद्धा आनंदाने मान्य करावी. कुणी वंदा कुणी निंदा, अमुचा स्वहिताचा धंदा. आता तिसरा मुद्दा घेऊ. निंदा आणि स्तुती दोन्ही अनात्म आहे. निंदा पण अनात्म आहे आणि स्तुती पण अनात्म आहे.
अज्ञानी माणूसच नेहमी निंदा आणि स्तुतीमध्ये राहतो. ज्ञानी माणूस निंदा स्तुतीच्या मागे लागतच नाही. कधी नाही लागत. आणि म्हणून ज्ञानी संतुष्ट असतो आणि हा संतुष्ट राहत नाही. चर्चा याच्यात सुद्धा घडामोडी घडतात. प्रत्येक गोष्टीला उत्पत्ती आहे, स्थिती आहे आणि नाश आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीला घडामोडी आहे. म्हणून व्यवहार हा घडामोडीने होतो. म्हणजे व्यवहार घडतो आणि व्यवहार मोडतो. म्हणून चर्चा करून फारसं काहीही साधत नसतं. खूपदा असं वाटतं की मंडळामध्ये जास्त मेंबर्स असले की डोकंदुखी जास्त असते. नुसती चर्चा नुसती प्रॅक्टिकल अप्लिकेशनच्या वेळेला येणार नाही. पण चर्चा मात्र घंटोनशी चालते. आणि म्हणून मौनम व्याख्या प्रगतीच परम ब्रह्मतत्वम युवानम. परब्रह्माचं ज्ञान प्रदान करण्यासाठी मौन हेच साधन आहे असं आचार्य म्हणतात. पण गुरुस्तु मौनम व्याख्यानम शिष्य हा तू छिन्न संशय हा. खूप नाही बोलावं लागतं. श्री गुरूंचे डोळे सुद्धा बोलके असतात. श्री गुरूंच्या हालचाली सुद्धा बोलक्या असतात. श्री गुरु मुखावाटे बोललं पाहिजे अशातला अजिबात भाग नाहीये. देह बोली साधी सुधी अत्यंत साधेपणा हे खूप मोठं बोलणं आहे ना हो. असो मौनातनं शांती प्रदान होते. तुल्य निंदा स्तुती मौनी मौनातनं शांती प्रदान होते आणि शांतीतनं संतोष. आपण याच्या आधी पाहिलाय अलम वृत्ती पाहिली आहे. आठवते का कोणाला? अलम वृत्ती असं म्हणतात. अलम वृत्ती म्हणजे संतुष्टता. संतुष्टता. तो फार समाधानी असतो. थोडस मिळालं की त्याला खूप 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 समाधान होत. आणि त्याच्यासाठी संतुष्ट सततम योगी याच्यामध्ये ही अलम वृत्ती सांगितली आहे. पुन्हा संतोष शब्द आला म्हणून पुन्हा मी या अलम वृत्तीचा उल्लेख करतो. लहान मुलांना देण्यात आपल्याला आनंद येतो. त्यांना साखर हवी असते आणि 2 हातावर हवी असते. पण 2 हातावर साखर जेमतेम चिमूटभर मावते हो. आणि पुरे पुरे इतकी दिली का म्हणतो तो. आपण चिमूटभर साखर दिलेली असते त्याला ती खूप दिल्यासारखी वाटते आणि तो असं म्हणल्यावर आपण हसतो त्याला. अलमवृत्ती आनंद देणारी आहे स्वतःला आणि दुसऱ्याला सुद्धा. आणि तृष्णा पिपासा या दुःख देणाऱ्या वृत्ती आहेत. विसंवादी वृत्ती आहेत. नेहमी पुरे म्हणावं. भरपूर कुठल्याही कार्यक्रमाला गेलो "हे, काय केलं त्याच्यात असं नाही म्हणू. छान झालंय, उत्तम झालाय. त्या कार्यक्रमातला स्वयंपाक कसा व्हायला पाहिजे माझ्या प्रारब्धात जसा असेल तसा व्हायला पाहिजे. काय हो एवढा पैसा होता त्यांनी काही दाखवलंच नाही असंच केलं तसंच. असंतुष्टता. त्यांनी जसं केलं आहे आणि जसं झालं आहे तुझ्या नशिबात तेच आहे ना मग संतोषाने खायला काय हरकत. या बडबडीने आम्ही आमची शांती गमावून बसतो आणि म्हणून मौन शब्दाचा अर्थ शांती असा आहे. सायलेन्स इज अ ट्रूथ अँड ट्रूथ इज अ सायलेन्स. संतुष्ट येन केनचित.
फार कमी लोक असतात. ये न के न चित. यदल्पम तद बहु. कमी मिळालं तरी खूप मिळाल्याचं समाधान आहे. खूप मिळालं तरी झोळीच भरत नाही असे पण खूप जण असतात. जास्त अशी संख्या आहे. आमच्या लहानपणी शब्द आठवत नाहीये कारण डोक्यात शब्द येतोय पंचदशी. पंचदशी शब्द नाहीये. लहानपणी त्या गोष्टी असायच्या. त्याला असं पंचतंत्र. काहीतरी पंचतंत्र. हा, पंचतंत्र. पंचतंत्राच्या गोष्टी आम्ही ऐकत होतो. त्या गोष्टीमध्ये एक असं होतं की एक भिकारी होता. आणि एक लक्ष्मीचा भक्त होता. लक्ष्मीचा भक्त नेहमी संतुष्ट असायचा आणि भिकारी नेहमी असंतुष्ट असायचा. लक्ष्मीचा भक्त लक्ष्मीला म्हणाला, आई मला तुझा पैसा नको आहे, पण त्या भिकाराला हवा आहे, त्याला हव्यास आहे, त्याला देऊन दे ना. लक्ष्मी म्हणे, नाही रे, त्याच्या तो नशिबात नाही, मी त्याला देणं बरं नाही. म्हणे, आई मी तुला विनंती करतो, तू त्याला तेवढं दे ना. लक्ष्मी म्हणली, ज्याची लायकी नसते ना त्याला देऊन फायदा नसतो, तर तू माझा भक्त आहेस, तुझ्यासाठी मी एवढं करते, तरी पण करते. तो भिकारी आला. सामान्य वेशामध्ये लक्ष्मी होती. त्यांनी भिक्षा मागितली. ती म्हणली, आज माझ्याकडे अन्न नाही, माझ्याकडे सुवर्ण मुद्रा आहे. भिकारी म्हणाला, वा 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 वा, सुवर्ण मुद्रा, मग काय हरकत आहे. लक्ष्मी म्हणाली, एक अट आहे, या सुवर्ण मुद्रेला जमिनीचा स्पर्श झाला तर त्याची माती होईल. तो म्हणाला, मी अजिबात होऊ देणार नाही, काही काळजी करू नको, टाक माझ्या झोळीत मुद्रा. लक्ष्मीने एक मुठ मुद्रा त्याच्या झोळीत टाकल्या. तो म्हणला, एवढ्याने काय होत आहे, टाक की. पुन्हा 2-4 मुठा टाकल्या. तो म्हणला, एवढ्याने काय होत आहे. लक्ष्मीने म्हणलं, म्हणजे मी काय करू. तो म्हणे, ताटच दे ना ओतून. लक्ष्मीने ताटच ओतून दिलं. तो म्हणतो, एवढ्याने काय होत आहे, अजून घरातल्या मुद्रा असतील त्या घेऊन ये. आता त्याला गावाचा प्रमुख, गावातला सगळ्यात श्रीमंत व्हावंसं वाटलं. लक्ष्मीने दुसरंही ताट आणलं, ते ताटच ओतलं त्याच्या डोळीत. तो म्हणला, अजून घेऊन ये. आता त्याला राजा व्हावंसं वाटलं. इतकं सुवर्ण गोळा करतो की राजाजवळ नसेल, मीच राजा होईल. लक्ष्मी म्हणली, बघ तुझी झोळी आता एवढं वजन पेलेल अशी आहे का. तो म्हणला, त्याची तू काळजी नको करू, मी झोळीला खालून हात लावतो आणि उचलून धरतो, तू झोळीत ताट रिचवत राहा. लक्ष्मी म्हणली, तुझी इच्छा. आणि सुवर्णाने भरलेले ताटच्या ताट त्याच्या झोळीत लक्ष्मी ओतत राहिली आणि हा झोळीला खालून धरत राहिला. एक वेळ अशी आली, याचे हात थकून गेले आणि लक्ष्मीचं ओतणं चालूच होत. हात थकल्यानंतर थोड्या वेळाकरता एका हाताला विश्रांती मिळावी म्हणून एक हात काढला, एक तसाच ठेवला, पण तेवढाही ताण त्या कापडाला सहन झाला नाही आणि कापडाला फाटलं. ते भरा 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 सुवर्ण मुद्रा त्या कापडाच्या झोळीतून जमिनीवर पडल्या आणि त्याची माती होती. भिकाऱ्याच्या हातात एकही मुद्रा लागला नाही. लक्ष्मी भक्ताकडे पाहून म्हणते, अरे याच्या नशिबात नव्हतंच, मी तुला आधीच सांगितलं. असंतुष्ट जो असतो ना, तो कधीच समाधानी राहत नाही. आम्ही शाळेत संस्कृत शिकायचं त्यावेळेला आम्हाला एक श्लोक होता, हा वयमिह परितुष्टा वल्कलैस्त्वं दुकुलही. एक साधू राजाकडे येतो. समय्य परितोषो निर्विशेषो विशेषः
तू भवते दरिद्र यस्य तृष्णा विशाला मनसीच्या परितुष्टे को अर्थवान को दरिद्र हा. श्लोकाचा अर्थ आहे, एक संन्यासी राजाकडे येतो आणि राजा, जरा मी काही विशेष आहे, माझ्याजवळ सगळं उपलब्ध आहे, या संन्यासाला काय पाहिजे मी देऊ शकतो, या गुरमीत असतो. संन्यासी आल्याबरोबर राजा म्हणतो, तुला काय पाहिजे ते मागून घे. त्यावेळेला संन्यासी राजाला उत्तर देतो, वयम इह परितुष्टा, राजा तू आणि मी दोघही संतुष्ट आहोत. वल्कलही स्वम दुकुलही, तू अलंकार घातलेले आहेत, महागडे वस्त्र घातले आहेत आणि मी साधं भगव वस्त्र घातलं आहे. समय परितोषो, तरी आपण संतुष्ट आहोत. निर्विशेषो विशेष. सतु भवती दरिद्रो, दरिद्री कोणाला म्हणतात, यस्य तृष्णा विशाला, जो अतिशय हापापलेला आहे, जो अतिशय लोभी आहे, ज्याला ग्रीडी म्हणतो आपण, तो दरिद्री असतो. मनसीचे परितुष्टे को अर्थवान को दरिद्रा, माझं मन संतुष्ट आहे राजा, त्याच्यामुळे तू आणि मी सारख्या श्रीमंतीत आहे, मला तू काय देऊ शकणार आहे, संतोष माझ्याजवळ आहे, कुठल्याच वस्तू मला तुझ्याकडनं घ्यायची नाही. राजा आदराने त्या संन्यासाला प्रणाम करतो. आपला विषय सुरू आहे, संतुष्ट येन केनचित. असा संतोष माझ्या जीवनात यावा की येऊ नये, मी असं समाधानी असावं की असू नये, माझं जीवन तृप्त व्हावं की होऊ नये, हे भक्तीने होतं लक्षात ठेवा, हे ज्ञानाने होतं लक्षात. सुखे संतोषा न यावे, दुःखे विषादा न भजावे, लाभालाभ न धरावे मना माझी. भगवंताचा माऊलीची ओवी आहे, संतुष्ट येन केन चित्त. जे काही मिळेल त्याच्यामध्ये तो अत्यंत समाधानी असतो. आमच्या उड्या 1 BHK तून 2 BHK, 2 BHK मधून 2.5, 2.5 मधून 3, आमच्या उड्या संपतच नाही. आमच्या जीवनाचे असंतुष्टतेचे टप्पे संपत नाही. कुठे तर संतोष ठेवा, कुठे तर समाधान, अलम वृत्ती बाळगली पाहिजे. आहे ना 4 व्हीलर तुमच्याकडे, मग मग 15 लाखाची 4 व्हीलर नाही असं म्हणून काय करायचं, काय करायचं आहे असं मग. माझ्याकडे 2 व्हीलर होती, हिरो होंडा होती. वडील होते तर मी वडिलांना म्हटलं की मला असं वाटतं की आपण थोडं लवकर घ्यावं, म्हणजे तुम्हाला 4 व्हीलर मध्ये बसता येईल. तर ते म्हणले, आपल्या पावलाचे श्रम वाचतात आहे, 4 व्हीलर काय 2 व्हीलर काय, आपलं जाणं तर होऊनच राहिलं ना. मग तू 4 व्हीलर घेऊन अडचण कशाला निर्माण करून घेतोस, समाधानाने 2 व्हीलर मध्येच राहा, आणि तू समाधानाने यायच्यातच मला समाधान. 4 व्हीलरची गरज नाही. 2 व्हीलर आणि 4 व्हीलर मध्ये फरकच काय आहे, इथे हवा लागत नाही अंगाला, तिथे लागते, बस एवढाच फरक. इथे पाऊस लागत नाही, तिथे लागतो. आपल्याला पावसात फिरायला किती वेळ गरज पडते. आहे त्या परिस्थितीत समाधानी, अलम वृत्ती, आहे त्या परिस्थितीत समाधानी, आहे त्या परिस्थितीत समाधान. आणि जर नसेल तर मग असमाधान माणसाला सोडत नाही. माझ्या एक निकटच्या मित्र कुटुंबियाबद्दलचा मुद्दा आहे. आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही लग्नाला नाही गेले, त्यामुळे नाही, माझ्याकडे दागिने नाहीत. आम्ही त्यांना म्हटलं की तुमच्याकडे तर सगळे दागिने आहेत, नख शिकांत सोन्याचे दागिने आहेत,
तरी तुम्ही दागिने नाही म्हणता. त्यामुळे डायमंड नाही, गोल्डच आहे. सो गोल्डच आहे, डायमंड नाही. संतुष्टो येन केलं. संतोष हा माणसाचा दागिना आहे, हे आमच्या लक्षात राहत. आणि सुवर्ण, डायमंड यांना आम्ही दागिने समजून बसतो. मनाचं समाधान हा सर्वश्रेष्ठ दागिना आहे. वृत्तीचं निराकरण हा सर्वश्रेष्ठ दागिना आहे, ज्याला मौन वृत्ती असं. मौन पाळावं लागत नाही, त्याला बोलावंसच वाटत नाही, शांत बसला दागिना आहे. जे मिळेल त्यामध्ये, जसं मिळेल त्याच्यामध्ये समाधानी होईल. सायकल आहे तर मोटरसायकल नाही, आणि मोटरसायकल आहे तर कार नाही, यात काही पडलं नाही. ह्या गोष्टी जेवढ्या वाढवाल तेवढ्या वाढतात, आणि त्यातून समाधान नावाची गोष्ट निर्माण होत नाही. अतिशय माहितीतले एक घर आहे, ते नेहमी विमानाने प्रवास करत असत. आणि ज्या गावाला ते एअरपोर्ट वरून उतरत, तिथे ते टॅक्सीत बसत नसत, आपली गाडी तिथे पोहोचली पाहिजे आज. म्हणजे त्यांचा ड्रायव्हर त्यांची रिकामी कार घेऊन त्या गावाला जात असत. समजा डेहराडूनला जायचं आहे तर तो ड्रायव्हर त्या गावावरून डेहराडूनला जात असते, आणि एअरपोर्टवर यांच्या विमानाला रिसिव्ह करायला हजर राहत असते. टॅक्सीत नाही प्रवास करायचा, आपल्या गाडीने करायचा. पण गाडी एवढ्या दूर कुठे प्रवास करणार, म्हणून फ्लाय व्हायचं, विमानाने जायचं, आणि तिथे मात्र आपली कार घ्यायला आली. तरीही समाधान नाही. अशी परिस्थिती असताना सुद्धा, मुलं मुली परदेशात उत्तम कमवत असताना सुद्धा त्यांच्या जीवनाचा शेवट अत्यंत वाईट झालाय. सांगण्याचं कारण नाही. संतोष नाही, समाधान नाही. म्हणून भक्ताच्या जीवनात संतोष असतो, भक्ताच्या जीवनात समाधान असतं. बोलेल तर तो भगवंतावर बोलतो, बाकी गोष्टीत निंदा आणि स्तुतीमध्ये तो रस घेत नाही. आज अर्धीच ओळ झाली आहे आपल्या. तुल्य निंदा स्तुतीर्मौनी संतुष्ट येन केन चित. उद्या म्हणजे सोमवारी. सोमवारी आपण अनिकेत स्थिरमतीर भक्तिमान में प्रियो न रहा, हा आणि पुढचा श्लोक घेऊन हा अध्याय आपण पूर्ण करूया. आज आपण इथेच थांबू. आपल्या सगळ्यांना वंदन करतो. राम कृष्ण हरी.